आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पर्यटकांना झालेल्या मारहाणी प्रकरणासंदर्भातली। भावली धरण परिसरातील पर्यटकांवरील हल्ला प्रकरणी हल्ल्याचा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। एकाने पर्यटकांच्या चालत्या गाडीवर लटकून हल्ला केला। नाशिक मुंबई आग्रा महामार्गावरील मारहाणीचा हा व्हिडिओ समोर आलाय। आतापर्यंत 10 जणांना अटक केलेली आहे। इतरांचा शोध सुरू आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, इगतपुरीत पर्यटकांवर झालेल्या हल्ल्या प्रकरणाचा हा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे। प्रणिता, अतिशय हा थरारक व्हिडिओ आहे। या सगळ्या प्रकरणी आतापर्यंत जे इगतपुरी पोलिसांनी 9 संशयित आरोपींना हे ताब्यात घेतलेलं आहे। खरं तर रविवारी नाशिकमध्ये एक भागवत कुटुंब हे पर्यटनासाठी भावली डॅमवरती गेले होते आणि तिथे हा संपूर्ण जो आहे तो प्रकार घडला। आणि त्यानंतर हे भागवत कुटुंब जे आहे ते अत्यंत भीतीच्या वातावरणामध्ये आहे। भागवत कुटुंबावरती जवळपास 18 ते 20 किलोमीटर गाडीची पाठलाग करून हे त्यांच्यावरती हल्ला करण्यात आलेला आहे। गाडीची तोडफोड केलेली आहे। एक व्हिडिओ 2 दिवसाआधीच व्हायरल झालेला होता। आता हा आणखीन एक व्हिडिओ म्हणजे गाडीला लटकून भागवत कुटुंबावरती हल्ला करत असताना हा संपूर्णपणे व्हिडिओ आहे। आणि हा सगळा जो थरार आहे तो नाशिक मुंबई हायवेवरती घडलेला होता। आणि तिथे रस्त्यावर असलेल्या काही लोकांनी हा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केलेला आहे। आता तो व्हिडिओ समोर आल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। या सगळ्या प्रकरणामध्ये कठोर कारवाई व्हावी अशा पद्धतीची मागणी कुटुंबियांनी सुद्धा केलेली आहे। आणि या सगळ्या प्रकरणात 9 ते 10 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। आणखीन काही आरोपी आहेत त्यांचा देखील शोध आता पोलीस घेताना बघायला मिळत आहे। अगदी किरण, पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्याकडून काही माहिती मिळू शकलेली आहे का? पोलिसांनी त्याबाबत काही माहिती दिली आहे का? एक या सगळ्या प्रकरणातला जो संशयित आरोपी आहे तो रेकॉर्डवरचा आहे अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे। आणि हे सगळे स्थानिक लोक आहेत, जे इगतपुरी आजूबाजूचे गाव आहेत त्या परिसरातले हे लोक आहेत अशी माहिती आता मिळते। पण बाकीचे जे सगळे संशयित आरोपी आहेत ते कुठल्याही पद्धतीच्या रेकॉर्डवरती नाही। एक जो आरोपी आहे तो रेकॉर्डवरचा आहे अशी माहिती हे पोलिसांनी दिलेली आहे। आणि अधिक जो सगळं या प्रकरणाचा तपास आहे ते पोलीस करताना आपल्याला बघायला मिळतोय। या सगळ्या प्रकरणानंतर नाशिक जिल्ह्यातले जे वेगवेगळे पर्यटन स्थळ आहेत आता इथे सुद्धा हे बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे अशी माहिती आहे। आणि यापुढे कुठल्याही पर्यटकांनी घाबरू नये, पर्यटन स्थळावरती जावं असा अहवाल सुद्धा पोलिसांनी केल्याचं बघायला मिळतंय। अगदी किरण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।